अकोल्याच्या पातूर तालुक्यातील गावंडगाव येथील विटंबना प्रकरणावरून बंजारा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सकल गोर बंजारा एसटी आरक्षण समितीने अकोला पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 2 आरोपींना अटक करण्यात आली। मात्र लता नागोलकर आणि बाली नागोलकर या महिला संशयित आरोपी अद्याप बाहेर असल्याचा दावा समितीने केला। या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। तसेच आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची मागणी करण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास 13 ऑगस्ट रोजी पातूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। तसेच 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे। गावंडगाव पातूर तालुक्यामध्ये एक गाव येतं बंजारा समाज बहुल। या गावामध्ये जवळपास वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा होता। काही समाजकटकांनी त्या पुतळ्याची विटंबना केली। जवळपास या 4 दिवस उलटून गेले। स्थानिक प्रशासन, पोलीस स्टेशन याच्यामधून काही बी केलं नाही आहे। आज 2 आरोपी फरार आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिकारी कार्यालय याच्यामध्ये निवेदन दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये जर या 2 दिवसामध्ये आरोपीला जर अटक केली नाही तर आम्ही पातूरमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहे। ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी 11 वर्ष जवळपास कामं केले, ह्या माणसाच्या आज विटंबना करत असेल, आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा निषेध होईल। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वातावरण पेटेल। आम्ही म्हणून एसपी ऑफिसला, ह्या अल्टिमेटम किंवा कलेक्टर ऑफिसला आम्ही सांगत आहे की तत्काळ ह्या सगळ्या गोष्टीला दखल घेऊन तत्काळ आरोपीला जामीन न मिळता अटक करावी, ही आमची मागणी आहे।